समर्थ सर्वांना सप्रेम नमस्कार. श्रीमद दासबोध प्रवचन सुरू करण्यापूर्वी रोजच्या प्रमाणे अर्धा पाऊण मिनिट आपण डोळे मिटून शांत बसूया. श्री मंगलमूर्ती मोरया भगवती श्री जगदंबा माता की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. सब संतन की जय. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम.
सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मेरपुरन्दरः गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्वधिमाधार भुवेरू सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम यो जातो मरुदंशजोक्षिपितले संबोधयं सज्जनान् ग्रन्थं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम् यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारिः सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरुः नाट्ये अन्तरित्वा वसावे तुझा दासबोधासिता बोधभावे अपत्यापरी पावली प्रेमरासा महाराजया सद्गुरु रामदासा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम् श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम। भगवंताच्या कृपेने मिळालेल्या या मनुष्य देहाचा सर्वोत्तम उपयोग कसा करावा, प्रपंचही नेटका कसा करावा, परमार्थही यशस्वी कसा करावा, हे सांगणारे जे अनुभव सिद्ध साक्षात्कारी महापुरुषांचे ग्रंथ आहेत त्यापैकी अगदी अलीकडच्या काळातला प्रवृत्ती आणि निवृत्तीचं यथार्थ मार्गदर्शन करणारा ग्रंथ श्रीमद दासबोध, ज्याला विद्वानांनी ग्रंथराज असं म्हटलंय. या दासबोधाचा अभ्यास आपण गेले 4 दिवस करीत आलो. ज्ञानोबांचं, तुकोबांचं, समर्थांचं का ऐकायचं, तर त्यांनी निस्वार्थपणे सगळं जग फिरून म्हणजे सगळे अनुभव अनेकांचे घेतले. अनेकांच्याकडून स्वतःबद्दलही त्यांना काही अनुभव आले आणि परिशीलन करत असताना, ऑब्झर्वेशन करत असताना अनेक गोष्टींचा त्यांनी यथासांग अभ्यास केला. आणि याकरता भगवंताला प्रश्न विचारलं की या समस्येतनं बाहेर कसं यायचं, आणि भगवंताली दिलेली उत्तरं त्यांनी ग्रथित केली आहेत. म्हणजे या लोकांचे ग्रंथ हे फक्त विचारवंतांचे विचार नहीं आहेत, एक्सपेरिमेंट के तौर पर नहीं है, ये सिद्धांत के तौर पर है. त्यांनी सिद्ध केलेलं आहे. आणि जेव्हा एखादी गोष्ट सिद्ध होते त्यावेळेला त्या संतांना शरण जाताना आपल्याला माग पडायची गरज नाही. जाऊ का शरण नको जाऊ, जाऊ का शरण नको जाऊ, ब्लाइंडली फॉलो करावं ज्ञानोबांना. त्यांच्या नादाला लागलं आणि अकल्याण झालं हे शक्यच नाही. समर्थांच्या नादाला लागलो आणि अकल्याण झालं शक्यच नाही. समर्थांना शरण गेल्यावर कल्याण होतं हे त्यांच्या कल्याण नावाच्या शिष्यांनी सिद्ध केलंय. आज कसं समर्थांना शरण जाणार, तर समर्थांचे जे विचार आहेत तसं वागून दाखवणं म्हणजे समर्थांना शरण जाणं. शरण जाणं याला आपण असं समजतो की बुवा नमस्कार करणं, तो परत स्टाइलिस्ट नमस्कार करणं, मंत्री स्टाईल वगैरे असा, मी उभा आहे का आडवा नाही म्हणून, किंवा आरती करणं, त्याला काही गंध वाहणं नाही.
ही त्यांची पूजा नाहीये, ही शरणागती नाहीये. ते सांगतील त्याप्रमाणे वागणं याला शरणागती म्हणतात. एका संतांनी छान सांगितलं, हम भगवान को तो बहुत मानते हैं लेकिन भगवान की नहीं मानते. आणि म्हणून केव्हा तरी ही गोष्ट स्वतःला समजून सांगावी की जमेल तेवढा मी दासबोधाप्रमाणे वागेन. लगेच एका मिनिटात माझ्यात बदल होणार नाहीये हे निश्चयाने माहिती आहे. एकदम खरकन ताप उतरू पण नाही. एकदम कालपर्यंत 2 ताप होता, 3 आणि एकदम आज थंड झाले, याचा अर्थ मेले असा अर्थ होतो. म्हणून तापही हळूहळू कमी व्हावा. त्याप्रमाणे हे सगळं ऐकलं की असं वाटतं हे आपल्याला कधी जमणार हो. भागवतामध्ये संन्यासाची वर्णनं केली आहेत. 15वा अध्याय, 14वा अध्याय, 7व्या स्कंधातला 13वा अध्याय, या 11च्या पुढचे जे अध्याय आहेत 7व्या स्कंधातले, हे संन्यास कसा असतो हे सांगणारे आहेत. आता हे वाचल्यावर लक्षात येतं असा एकही संन्यासी आता दिसणार नाही तुम्हाला. आणि त्यांच्यासमोर तर बोलायचं कारणच नाही, कारण त्यांना कोण आपण शिकवणार. मग या संन्याशांनी काय करावं? माझे गुरुजी सांगतात हे सगळं वाचावं आणि जमेल तेवढं वागावं. गादीवर बसूनही लिहिले संन्यासी असले तर. गादीवर म्हणजे या गादीवर नव्हे, त्या ती जी अमक्याची गादी तमक्याची गादी असते ना, नाही बसो. त्यांनी कधी स्वयंपाक करू नये सांगितलंय. मग जेवायचं कसं? जिकडचा सगळ्यांचं जेवण झालेली आहेत. म्हणजे त्यांनी असं लिहिलंय शुकदेवांनी की संन्यासी भिक्षेला निघाला की त्यांनी गरम गरम भिक्षा कधी घेऊ नये. कोणाच्या घरातनं चुलीचा धूर येत नाहीये हे बघावं. पूर्वी धूर असायचा ना, धूर आहे याचा अर्थ अजून स्वयंपाक चाललाय, म्हणजे अजून जेवण व्हायची आहेत. तिथं नाही भिक्षा घ्यायची. धूर जिथला विझलाय म्हणजे आता स्वयंपाक होऊन लोक जेवलीत आणि चुलीत त्यांनी तो निखारा झाकून ठेवलाय, तिथे 2च्या दरम्यान भिक्षा घ्यायची. आज एखाद्या संन्यासासमोर जर तुम्ही बोलला तर तो फाशी देईल आपल्याला हो. म्हणजे आपण त्याचे अपराधी ठरू. असं दासबोध वाचायला लागलं, असं ज्ञानेश्वरी वाचायला लागलं की आपण इन्फिरिटी कॉम्प्लेक्स मध्ये जातो. तर असं नाही होऊ द्यायचं. आता काही काही लोकांचं गाणं ऐकलं की मी इन्फिरिटी कॉम्प्लेक्स मध्येच जातो, नको म्हणायला काही नाही. असं नाही. जमेल तेवढं म्हणावं, जमेल तेवढं आपल्याला. आणि याकरता समर्थ इथून पुढचा दशक सुरू करणार आहेत मूर्ख लक्षणांचा. तिथं जाण्यापूर्वी आधी आपल्याला मिळालेलं शरीर किती मौल्यवान आहे, किती दर्जेदार आहे, काय याची किंमत आहे, याचं स्तवन करणारा अख्खा समास लिहिलाय. आपल्याला गणेश स्तवन दिसेल, शारदा स्तवन दिसेल, सद्गुरु स्तवन दिसेल, पण माणसाच्या देहाचं स्तवन कोणी केलंय का हो? समर्थांनी ते केलंय. यू आर सो लकी. तुम्ही फार भाग्यवान आहात. या जगामध्ये परमात्म्याला ओळखण्याचं इन्स्ट्रुमेंट तुम्हाला मिळालंय. हे गाढवाला नाही जमणार, हे सापाला नाही जमणार, हे कुठल्याही दुसऱ्या प्राण्याला जमणार नाहीये. तुम्हाला असं कधी जगात पाहिलंय का तुम्ही? एक 10-15 गाढवं मिळून भजन कीर्तन करत बसली आहेत एका स्वरात असं करत, आणि त्यातल्या त्यात जो गाढव आहे तो प्रवचन करतो, असं काय आहे का? हा अधिकार फक्त माणसाचा ठेवलाय. केव्हा तरी विचार करून बघावा. डार्विनचा जो सिद्धांत आहे ना उत्क्रांतीवादाचा, त्या डार्विनच्या सिद्धांताला सुद्धा छेद देणारी काही वाक्य आहेत. स्वतः त्याच्या मुलांनीच प्रश्न विचारलाय. डार्विनच्या मुलांनी डार्विनला प्रश्न विचारला की बाबा तुम्ही सांगताय की उत्क्रांती होत गेली 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 आणि मग शेवटी माणूस निर्माण झाला असं तुम्ही म्हणताय. मला आपण सांगा बाबा, भीम सरट पूर्वी होते डायनोसॉर, आणि मग मगरी निर्माण झाल्या, अगदी छोट्या पाली निर्माण झाल्या, सुसरी निर्माण झाल्या, आणि ते भीम सरट संपले, डायनोसॉर संपले नाही का? म्हणजे नवीन काही निर्माण झालं की जुनं बंद पडतं नाही का? नवीन मोबाईल लॉन्च झाला की मागचे मागचे बंद पडत, त्याचे बॅकअप काढून घेतात मग शेवटी, तरी तुम्ही वापरत राहाल तर. असं होतं. मला एक सांगा म्हणाले, माणूस निर्माण माकडापासून झाला हा तुमचा सिद्धांत आहे, अजून माकडं शिल्लक कशी?
आणि याचं उत्तर डार्विनला देता आलं नाहीये. त्यानंतर दुसरं काही शोधून काढलं नाहीये कोणी, म्हणून तेच शिकवलं जातंय सध्या. आणि दुसरा प्रश्न त्याने विचारला की बाबा, माणसानंतर परत काही निर्माण का झालं नाही? आणि याचं उत्तर विज्ञानाजवळ नाहीये, ते आपल्या धर्मशास्त्रामध्ये आहे. जिथून निर्माण झालेली आहे सृष्टी, वर्तुळ कुठून निर्माण सुरू झालं? इथून सुरू झालं, असं वर्तुळ गोल राऊंड. ते कुठं संपेल हो? जिथं सुरू झालं तिथं संपेल. म्हणून परब्रह्मापासून निर्माण झालेलं परब्रह्म एक गृहीत धरा, मधल्या सगळ्या प्रक्रिया मी स्किप करतोय. असं परब्रह्मापासून काही निर्माण होत नसतं, नाही तर त्याला कर्तृत्वाचा डाग लागेल. त्या वेदांताच्या आपल्याला कोड्यात जायचं नाही आता. त्या परमात्म्यापासून जर विश्व निर्माण झालं असेल, सुरुवात झाली असेल, तर परमात्मा ओळखण्याची क्षमता असणारा देह निर्माण झाला आणि ही सगळीच्या सगळी निर्मिती स्टॉप झाली आहे. आणि म्हणून आपल्याला जाणवेल की मनुष्येतर जे प्राणी आहेत, या सगळ्या प्राण्यांना फक्त देहबुद्धी ठेवली आहे, देहाचं रक्षण करण्याची बुद्धी. पण माणसाच्या देहामध्ये आत्मबुद्धी ठेवली आहे. देहबुद्धी तर आहे, देहाचं रक्षण करायची तर आपल्याला क्षमता दिली आहे, कदाचित जास्त दिली, त्यामुळे आपण ओव्हर औषध घेतो. पण कुठलाही इतर प्राणी हु एम आय, व्हॉट इज द मिशन ऑफ माय लाईफ हा विचार करणारच नाही. त्या ठिकाणी ती व्यवस्थाच नाही उपलब्ध. अजून एक मुद्दा, सगळे प्राणी बघा, त्यांना विषयांचे भोग भोगले त्यांनी की ते गप्प पडून राहतात. भूक लागली सिंहाला, वाघाला, काय वाघ कुणावर हल्ला करेल, हरणावर हल्ला करेल, काय जे पाहिजे ते खाईल. आणि पोट भरलं की वाघ सिंह शांत पडून राहतात. कारण नसताना उगाच गंमत म्हणून ते शिकार करत बसत नाहीत. असू दे, उद्या नाश्त्याला होईल हे हरिण, असं कधी नाही होत. भूक लागल्यावर तो, आणि भूक नाही लागलं तर जेवत नाही तो, खावं थोडस. उद्या एकादशी आहे, घ्या भात. डस्टबिन मध्ये टाकणं काय, तुमच्या पोटात टाकणं काय, सेम आहे, घ्या. किंवा तरी याचा विचार करून ठेवावा की सगळे प्राणी पोट भरलं. बर, अगदी साधा मुद्दा, सगळे प्राणी कारण नसताना मैथून करत नाहीत. ब्रीडिंग सीझन मध्येच त्यांना आकर्षण निर्माण होतं. सगळे प्राणी, तपशिलाची काही गरज नाही. विषयांचे भोग भोगले की सगळे प्राणी शांत पडून असतात. वाघ जर शांत झोपला असेल आणि शेजारून हरिण चाललं असेल तर हरणाला सुद्धा कळतं की आता वाघ हा हंटवर आहे का. तो सावध करतो त्या हरणाला आणि मग हरिण पळतं. आणि मग ती पळून पळून शिकार जी होते ना, ती मग जेवण. माणसाचे सगळे उद्योग त्याचं पोट भरल्यावर सुरू होतात. बाकीच्यांचे उद्योग गप्प बसतात ते पोट भरल्यावर. याचा अर्थ काय? याला शास्त्रीय भाषेत म्हणतात ब्रह्मावलोकईषणता. आपली वासना तोपर्यंत शांत होत नाही जोपर्यंत आपण कुठून निर्माण झालो याचा आपल्याला बोध होत नाही. आत्मसाक्षात्कार ज्याला म्हटलंय, मी कोण आहे हे मला कळल्याशिवाय माझी कितीही जन्म धारण करत, मी कितीही देह धारण करत, आता मी हा देह धारण केला, नंतर काय परत अनेक प्राणी होईल, परत माणसाचा जन्म होईल, परत परत, पण माझी तोपर्यंत तहान शांत होणार नाही जोपर्यंत मला ब्रह्मज्ञान होणार नाही. ही व्यवस्था फक्त माणसाच्या देहामध्ये आहे. आणि असा देह मिळायला खूप भाग्य लागतं, वाटेवर पडलेला नाही. हे लक्षात येत नाही असं नाही, लक्षात येतं, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. म्हणून समर्थ पहिल्याच दशकातल्या 10व्या समासात महत्वाचा इम्पॉर्टंट विषय सांगतात. आपल्याला मिळालेला जो देह आहे त्याचं स्तवन, श्रीराम समर्थ श्रीराम, धन्य धन्य हा नरदेहो. नर म्हणजे स्त्रीचा सुद्धा, बरं, नरन मादी असा नका डोक्यात आणू, माणसाचा देह. येथील अपूर्वता पाहो, जो जो कीजे परमार्थ लाहो, तो तो पावे सिद्धी ते.
या देहामध्ये आले आणि उदंड कार्य करून गेले. असे किती मोठे आहेत. अहो, कुठल्याही देशाचा इतिहास म्हणजे काय असतो, तिथे झालेल्या महापराक्रमी लोकांच्या गोष्टी म्हणजे तिथला इतिहास असतो. इथे किती डोंगर होते ना, आता ते डोंगर पोखरून कसे तिथे हवालाचे आपलं ते काय 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 इमारती उभ्या राहिल्या, हे काही देशाचा काही इतिहास नाही आहे. इथे लता दिदी होऊन गेल्या, इथे भीमसेन जोशी होऊन गेले, इथे ज्ञानोबा होऊन गेले, इथे तुकोबा होऊन गेले, इथे शिवाजी महाराज होऊन गेले, इथे रामकृष्ण होऊन गेले, इथे हरिहर बुक्क होऊन गेले, किंवा जा US मध्ये तिथे एलिझाबेथ रूझवेल्ट होऊन गेला, अब्राहम लिंकन होऊन गेला, वॉशिंग्टन होऊन गेला. गुलामाचा मुलगा तो वॉशिंग्टन, शाळेत घंटा द्यायचं काम करायचा तो. पण त्याची गोष्ट वाचली मी, तो जो रोज घंटा द्यायचा, टन टन टन, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टन, असं लहान होता झाला तो. अब्राहम लिंकन अगदी गरीबाचा मुलगा, तो म्हणला मी तयार झालो त्याचं कारण माझी आई. का हो आई, कसं काय म्हणाले? त्याचं कारण माझी आई जेव्हा भाकरी करायची अग्नीवर, निखारा आपल्यासारखंच पोळी भाकरी करायची, तेव्हा मी त्या निखाऱ्याच्या प्रकाशात अभ्यास करायचो. तर ती भाकरी कमी भाजायची, मला तो निखारा दिसावा म्हणून. मी विचारलं, आई तू कमी का भाजतेस? अरे ही भाकरी कच्ची राहिली तरी चालेल, पण तुझी ही भाकरी पचली पाहिजे. अमेरिकेतही इतिहास आहे, माणसाचाच इतिहास आहे ना हा. म्हणजे माणसाच्या देहामध्ये आल्यानंतरच ही मोठी कार्य केली आहेत यांनी. अशा माणसाच्या देहाची किती स्तुती करावी. या नरदेहाचे न लागवे, या नरदेहाचा उत्तम उपयोग केला यांनी. एक लागले भक्ती संगे, एकी परमवीत रागे गिरिकंदरे सेविली. किती महान लोक होऊन गेले हो यात. कोणी घरातनं निघून गेले आणि वनामध्ये जाऊन त्यांनी सगळ्या सिद्धी प्राप्त केल्या. कुणी प्रपंचात राहिले एकनाथांसारखे आणि तिथे सगळ्या सिद्धी प्राप्त केल्या. कोणी सायंटिस्ट झाले, आर्यभट्ट आहे. किती मोठे मोठे लोक झाले आपल्याकडे, सगळीकडेच. हे माणसाच्या देहातच केलंय ना त्यांनी. पुन्हा पुन्हा काय सांगणं चाललंय लक्षात घ्या. मग हे आदर्श असावेत. अगदी मी आता एलन मस्क सुद्धा उदाहरण देतो. मी परवा जे बोललो ज्ञानोबा, ते याचं कारण फक्त आपला 100% आयडॉल त्याला बनवू नका याकरता म्हणलो, पण त्याच्याबरोबर ही गोष्ट लक्षात घ्याल, केवढा महान आहे तो. त्याची एक मुलाखत वाचली मी. तो म्हणाला मी इतका तयार झालो होतो आणि मला माझं स्टार्टअप सुरू करायचं होतं. सगळं तयार झाल्यानंतर आता वेगळं आपलं स्टार्टअप तयार करणं म्हणजे काचेचा उत्तम अप्रतिम असा ग्लास फोडणं, त्याचे तुकडे करणं, ते खाणं, ते पचवणं, हे जेवढं अवघड आहे. नाहीतर तो चांगला ग्लास मी विकूही शकतो, पण केलं त्यांनी बघा. ते 3 वेळा त्याचं स्पेस स्टेशनचा 3 वेळा कोलॅप्स झालं. त्यानं त्या इंजिनियरला काढून टाकलं जो त्यातला मेन होता. स्वतः ते शिकला आणि शिकून त्यांनी स्वतः ते स्पेस स्टेशन आकाशात स्थापन केले. आता पुढे 5 वर्षाचे हे लागलेले आहेत, आम्हाला जायचंय, आम्हाला जायचंय, आम्हाला जायचंय. आज अब्जावधी कोट्यावधी रुपये तो मिळवतोय, किंवा टेस्ला सारखी गाडी काढली वगैरे वगैरे, हे नंतरच आहे. पण हे सगळं माणसाच्या देहातच आहे ना. या आपल्या माणसाच्या देहामध्ये इतक्या इक्विपमेंट्स आहेत, इतकी क्षमता आहे, इतक्या व्यवस्था ठेवलेल्या आहेत. समर्थ तेच जुन्या भाषेत सांगतात. एकी हटनिग्रह केला देह अत्यंत पीडिला, एकी देवठाई पाडिला भावार्थ बळे. एक तेजी तेजची झाले. आता हे सगळं तपशील सांगत बसत नाही मी. महापुरुष जे असतात ते साक्षात्कारानंतर आपला हे शरीर कोणत्याही एका महाभूतामध्ये समर्पित करू शकतात. म्हणजे झालंय काम. आता ह्या देहाचा सर्वोत्तम उपयोग आहे, बरेच उपयोग आहेत. सर्वोत्तम उपयोग काय? साक्षात्कार करवून घेणे. तो कसा होतो? आपल्या ज्या चुकीच्या संकल्पना असतात त्या डिस्ट्रॉय होतात.
मोठा स्फोट होतो आतल्या आत, असा नव्हे तो बाहेर दिसत नाही स्फोट झालेला, त्याचा काही आवाज येत नाही, कसले तरी आवाज येतात तसा. आतल्या अज्ञान ग्रंथी छेदन होतं आणि एकदम क्लिक होतं. हे वाक्य लक्षात ठेवाल. म्हणजे क्लिक होतं म्हणजे क्लिक होतं. आता झालं ना काम. या देहाचा सर्वोत्तम उपयोग झाल्यानंतर आता देह कुठल्याही भूतात पंचमहाभूतापैकी अर्पण करूया. मुक्ताबाईंकरता सोपान देवांकरता वरून वीज आली आणि मुक्ताबाई खालून निघाल्या विजेसारख्या स्वरूपात आणि विजेमध्ये वीज मिसळली. निवृत्तीनाथ असे कापूर उडून जातो असे जागेवरच असे असं गेले. कापूर कसा उडतो किंवा पेट्रोल ठेवलं आपोआप नाहीच होतं. गोपालकृष्णांचं असंच आहे. रामराय लक्ष्मण यांनी आपला देह कसा अर्पण केला, शरयू मध्ये गेले, शरयूत शिरले आणि बर्फाचं पाणी होतं असं सगळ्या देहाचं पाणी झालं क्षणात. कारण त्यांचं त्या देहावर एवढा कंट्रोल आलेला असतो की अरे झालं काम याचं, चला फेकून द्यायचं. फेकून द्या म्हणजे अर्पण करा. पंचमहाभूतांचा आहे थोडीच आपला आहे. तुमचं आमचं इतकं पक्का आहे, मी देह आहे मी देह आहे असं घट्ट धरून ठेवलंय म्हणून कंपल्सरी जाळावं लागतं. मग ते डिस्ट्रॉय म्हणजे डिस्पर्स होतं विविध भूतांमध्ये. समर्थ म्हणाले हे देहामध्ये या नरदेहामध्येच यांनी मिळवलं ना. एकी तेजी तेजची झाले, एक जळी मिळवून गेले, एक ते दिसताच अदृश्य झाले वायू स्वरूपी. काय माणसाच्या देहात सामर्थ्य मिळवलं यांनी. एक एकची बहुधा होती. एकटा दिसत असतो आणि एकदम 10 ठिकाणी प्रगट होता तो नरसिंह सरस्वती स्वामी महाराज. दिवाळीच्या वेळेला अनेक शिष्य आले, महाराज दिवाळीच्या फराळाला आमच्याकडे या. पण गोंधळ सुरू, नाही नाही आमच्याकडं, नाही नाही आमच्याकडं. ते म्हणले वाद घालू नका, मी यायचं मत तुमची तुमच्यात कशाला वाद घालताय, मी सांगणार ना. एकेकाने आतमध्ये या. आणि त्या 6 शिष्य होते त्यांचे. त्या 6 शिष्यांना सांगितलं कुणाला सांगू नको, मी तुझ्या घरी येतो. तो खुश होऊन गेला. प्रत्येकाला वाटते आमच्याकडे येणार आहेत. गावातले गाणगापुरातले लोक म्हणले महाराज चाल आम्ही जाऊ तुम्हाला, आम्ही जाऊ देऊ तुम्हाला, आमच्या इथे पाहिजे तुम्ही. ते म्हणले मी जाणार हे तुम्हाला कोणी सांगितलं. मग तुम्ही प्रत्येकाला हे सांगितलंय, आम्हाला कळलंय तुमची युक्ती. सांगा खरं कुणाकडे जाणार आहात, आम्ही सोडणार नाही तुम्हाला. ते म्हणाले तुम्ही तुमची काळजी करा, त्यांची काळजी तुम्ही करू नका. माणसाला हा एक उद्योग असतो, स्वतःपेक्षा माणसाला दुसऱ्याची फार काळजी असते. आणि एकाच वेळेला दिवाळीच्या दिवशी नरक चतुर्दशीच्या फराळाला 7 ठिकाणी नरसिंह सरस्वती स्वामी महाराज होते. का? प्रत्येकाने अर्पण केलेली जी वस्त्र होती अमुक होती ती दुसऱ्या दिवशी सकाळी मठात होती हो. आणि प्रत्येकाला यांनी काही बक्षीस दिलं होतं प्रसाद म्हणून, ते त्याच्याकडे होतं. तो दाखवायला लागला आमच्याकडे आले होते. हे म्हणे खोटं, आमच्याकडे आले होते. काय असेल ही सिद्धी, विचार करायला पाहिजे हो. की या देहाचे इतके देह कसे काय करता येतील. काहीतरी तर यामध्ये असणार आहे ना, विज्ञान असणार आहे यामध्ये काहीतरी. लक्षात घ्याल, चमत्कार आणि विज्ञान याचा काही विरोध नाहीये. स्वामी विवेकानंदांचं वाक्य कायम लक्षात ठेवा मुलांनी. या जगामध्ये चमत्कार एकही नसतो. विज्ञानाला जे कळत नाही त्याला विज्ञान चमत्कार म्हणतो. हा विज्ञानाचा प्रॉब्लेम आहे, चमत्काराचा नाही. एकही असं नाहीच आहे. लॉजिकली आहे सगळं. ते लॉजिक मला कळत नाही. एखादी अँटीबायोटिक मी घेतली पोटात की हळूहळू हळूहळू हळू सगळी तोंडाची चव जाते. कशी जाते, काय काय त्याचं नेमकी प्रोसेस काय घडते, डॉक्टरना विचारा. डॉक्टर म्हणले चला मला बाकी पेशंट आहेत. साधं डॉक्टरना आपण ती नेमकी प्रोसेस काय आहे विचारू शकत नाही, म्हणजे त्याला वेळ नाही. आणि ती मेडिकल लँग्वेज आपल्याला कळणार नाही, तसंही ही भाषा आपल्याला कळणार नाही. पण हे माणसाच्या देहामध्ये आल्यानंतर यांनी केलंय. एक भयानकावरी बैसती. नामदेव महाराज वाघावर बसून आला होता ना तो. प्रसंग काय घडला सांगतो ऐका. आपेगाव गोदावरीच्या काठी या गावी ज्ञानोबा इत्यादींचा जन्म झाला असं मुक्ताबाईंनी म्हटलं. काही लोकांनी म्हटलं नाही आळंदीत झाला. आपल्याला त्या वादात जायचं नाहीये. तिथे चांगदेवांचा मुक्काम होता.
आता चांगदेवानी 1400 वेळा मृत्यूला फसवलेलं होतं. 14 वेळा, 1400 वेळा नाही, 14 वेळा. दर 100 वर्षांनी मृत्यू आला की ते आपले प्राण या ब्रह्मरंध्रामध्ये नेऊन ठेवत असत. इथे ब्रह्मरंध्रात नेऊन ठेवले प्राण. आता आपले प्राण सगळीकडे फिरतायत. हृदयामध्ये प्राण आहे. गुदे अपानहा समानो नाभिमंडले उदानो कंठदेशस्यात व्यानो व्याप्त शरीरगहा. आपला जो बॅलन्स राहतो ना तो समानामुळे राहतो. तू अमुक आण रे, तू ताठ उभा राहा, तुम्ही ताठ बसलाय का, समान. तो बिघडला की मग असं होतं. आपल्याला उचकी येते उदानामुळं. त्यातला प्राण जो आहे ना तो मुख्य. वायूचे 5 प्रकार आत गेल्यावर होतात. जसं विजेचे 5-6 प्रकार घरात आल्यावर होतात ना, येताना ती नुसतीच आहे. काल बोललोय मी, पंख्यात गेली की फिरते, अमक्या ठिकाणी गेली की गरमपणा देते. तसं आपण नाकाद्वारे वायू घेतोय आणि मग अन्नपचनाची व्यवस्था. या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये शक्ती देणारा जर कुठलं पंचमहाभूत असेल तर त्याचं नाव आहे वायू. तो वायू आपण घेतो आणि तो प्राण म्हणून जेव्हा वापरतो ना तेव्हा तो आपल्याला जगवतो. हृदय प्राण हा. त्यांनी काय केलं, त्याला कळलं की ब्रह्मरंध्रात प्राण नेऊन ठेवला की तिथून यमाला प्राण न्यायची परवानगी नाहीये. एवढं अभ्यासलं पण बरोबर ब्रह्मरंध्रात प्राण नेऊन ठेवायचा चांगदेव. आता यम यायचा पण परिणाम असा व्हायचा की यमाला ते न्यायला परंतु आपला वाट बघायचा. बरं वेळ संपली की गेलं. एकदा सम गेली की पुन्हा येईल तेव्हाच ना हो. पण फार विलंबित असलं की माहिती आहे आपल्याला. एकदा 10 वाजून आलं की जाऊन येतो म्हणलं मी, परत दिन. आणि असंच बरोबर त्याला ते टायमिंग मिळत होतं की आता येणार आहे तो. आणि परिणाम असा व्हायचा की तो कायमच 14 वेळा फसवलं. 1400 वर्षाचा चांगदेव कल्पना करा. त्याची गोष्टी सांगतायत हे समर्थ. एवढंच नव्हे, तो जेव्हा समाधीत बसायचा, समाधीतून बाहेर यायचा त्यावेळेला त्याच्याजवळ काही अशा विशेष सिद्धी असायच्या त्या चांगदेवांच्या जवळ. मी एकेरी बोललो तरी क्षमा करा, ते खूप मोठे आहेत, ज्ञानोबांचे शिष्य आहेत. ज्ञानोबांनी त्याला एकेरी बोलणं आणि माझ्यासारख्या एखाद्या सामान्य बुवानी एकेरी बोलणं बरोबर नाही. फक्त चुकून बोललो असा विचार करा. मला विलक्षण आदर आहे त्यांच्याबद्दल. त्यांच्याजवळ अशा सिद्धी यायच्या की त्यांच्यासमोर काही प्रेत आणून टाकली ना तर ते नुसते पाहायचे आणि जागी व्हायची. ती प्रेत जिवंत व्हायची. त्यांच्यात प्राण टाकायचे ते. बापरे. आणि त्यामुळे ते ज्या गावात असायचे त्या गावात लोटच्या लोट गर्दीचा. इतकी गर्दी. मीडियावर सगळीकडे त्यांचे फोटो. काय महापूर लोटायचा त्याच्यावर. एकदा केव्हा तरी अशीच गर्दी होती आणि 4 भावंड, 5-1 वर्षाची असेल ती, मुक्ताबाई छोटीशी, 3-3.5 वर्षाचा सोपान छोटा, निवृत्ती किंवा ज्ञानोबांच्या कडेवर, 7-1 वर्षाचे ज्ञानोबा, 9-10 वर्षाचे निवृत्तीनाथ. आई वडील तर निघून गेलेत आणि असे फिरत होते. दर दर भटकना जिसको बोलते हैं, कोई पूछता ही नहीं. ते छोटी चिमुरडी मुक्ताई पाहते कसली गर्दी आहे, फाटक परकर पोलक. आणि म्हणून ती गेली तिथे. काय चाललंय हो, बस कार्टे बाजूला हो. भिकारीण कुठली, कपड्यावरनं भिकारीण वाटत होते. ते चांगदेव महाराज आहेत. मग हे सगळे मरून का पडलेत तिथे. गाई मेलेल्या, कोणी काका मेलेले, कोणी माणूस मेलेला, कोणी बाई मेलेली, कोणी लहान पोर. हे मेलेले आहेत का झोपलेत ते. केवढे मोठे महाराज आहेत, बोलतात इतक्या जोरात. ते महाराज थोड्या वेळानं समाधीतनं जागे होतील आणि या सगळ्या प्रेतांकडे पाहतील आणि मग ते जागे होणार आहेत, जिवंत होणार आहेत. असामान्य प्रत्युत्पन्नमती लाभलेली ती मुक्ताई म्हणते, मग त्याकरता त्या महाराजांची काय गरज आहे, ते मी पण करू शकते. सरका बाजूला म्हणाली. भरा पुढे गेली. सगळ्यांच्या कमरेत लाथा मारल्या. फक्त गाईला स्पर्श केला, तिला नाथ नाही मारली. सगळे उभे राहिले आणि चालायला लागले. बर लोक त्याकरता आले होते हो, त्या महाराजांचं दर्शन नको होतं त्यांना. आता हिच्या भोवती गर्दी.
ती म्हणली मला नाही वेळ, मी चालले पुढं, आणि निघून आले हे आळंदीला. चांगदेवाने डोळे उघडले, एकही पेशंट नाही. डॉक्टरचे खऱ्या अर्थानं डोळे तेव्हाच उघडतात. शिष्य म्हणाले, महाराज तुम्ही एवढी समाधी विमाधी लावता, ती एवढीशी छोटी भिकाऱ्यासारखी पोरतीनं लाथ मारली, सगळ्यांना जिवंत केलं. कोण आहे ते शोध काढा. आणि कळलं, संन्याशांची पोरं म्हणून सगळ्यांनी हिणवलंय. शुद्धीपत्र सुद्धा द्यायला नाकारलं. आळंदीला राहतात ती बाळ. चांगदेवाला एवढं कळलं, तो काही सामान्य नव्हता, हे कोणीतरी विशेष आहे. आणि म्हणून पत्र लिहिलंय त्यांना. शिष्याला सांगितलं, पत्र लिहिलंय त्यांना, तुम्हाला भेटायला येतोय. वरती श्रीकार काढला, श्री लिहावं वरती काहीतरी, श्रीराम समर्थ, श्री जगदंबा प्रसन्न, काहीतरी देवाचं नाव घेऊन हे करावं. बरं लक्षात ठेवाली गोष्ट कायमची, आपण भारतीय आहोत. साधी चेकवर सही जरी करायची झाली तरी आपल्या देवाचं स्मरण करत चला. ती सही त्याच्यावर करायची नाही, आपलीच सही करायची आहे. प्रत्येक वेळेला आयुष्यभर भगवंता असं करावं. छोट्या छोट्या कर्मांचा तो साक्षी राहतो. फसवणूक झाली तरी जबाबदार कोण? भगवंत. आता लिहायचं काय श्री नंतर? आदरणीय लिहावं. तर मी 1400 वर्षाचा, ते काय 8-10 वर्षाचे पोर आहेत. आशीर्वाद लिहावा, तो मी इतकी समाधी लावल्यानंतर थोडेफार माझ्यात ताकद येते. काय करावं? राहू दे म्हणे, कोरस पाठवून दे, कळते का बघूया त्यांना. आणि पत्र पोहोचलं. चांगदेव महाराजांनी पत्र पाठवलंय. मुक्ताबाईंनी उघडलं ते पत्र आणि सांगितलं, ज्ञानू इतकी वर्ष उपासना करून चांगदेव कोराच आहे अजून. पहिलं वाक्य. आणि भेटायला आलेत वाघावर बसून. आळंदीला घडलेला प्रसंग आहे. आज ती भिंतही आहे, भिंतीच्या भोवती भिंत बांधली आहे लोकांनी. त्या भिंतीचं मंदिर झालंय. कशा? मी त्यांना विचारलं, भिंती, लोक म्हणले त्यातले एक एक वीट काढून द्यायला लागले. ज्ञानोबानी चालवली भिंत, आमच्याकडे असू देत एक वीट असे. आणि या प्रसंगाची आणि वाघावर बसून हातामध्ये सर्पाचे चाबूक घेऊन त्या वाघाच्या पाठीवर फाटकन साप मारतायत. विषारी साप, किंग कोब्रा. आणि काही करत नाही तो वाघही बिचारा. डोळ्यासमोर चित्राणा काय वर्णन केलंय. नाथांचा अभंग आहे. ज्ञानोबा म्हणाले, ज्या भिंतीवर बसले होते, पहाटेची वेळ दंतधावन करीत होते, दात घासत होते. ज्या भिंतीवर बसले होते 4 जण, त्या भिंतीला म्हणाले, चल बाई. भिंत आकाशात उडाली. अभंग नंतर म्हणूया तो. आणि जेव्हा समोर आली ती भिंत, तेव्हा चांगदेवाच्या लक्षात आलं, माझी फक्त चेतनावर सत्ता चालते. ज्ञानोबा जड चेतन भेदच विसरलेले आहेत. सर्वम विष्णुमयं जगत अशी त्यांची अवस्था आहे. आणि म्हणून नाथ महाराज सांगतात, साधकांचा माय बाप, 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 दर्शने हरिताप, दर्शने हरिताप, दर्शने हरिताप, चालविली जडती, चालविली जडती, हरली चांग याची भ्रांती, हरली
या प्रसंगाची नोंद समर्थने इथे केली. एक भयानकावरी बैसती. केवढा अधिकार हो. वाघ सोडा आपल्या घरात, स्वयंपाकघरात पाल निघाली तर आपलं काय होतं. पाल नव्हे, फोडणीच्या डब्याला मिसळणीचा डबा असतो ना, आपण असं करून टाकतो तेलात, ते हळद टाकली, अमुक टाकली, मोहरी टाकली. बऱ्याचदा त्या फोडणीच्या डब्याला खालून मोठं असं खजुरासारखं झुरळ असतं, इतकं मोठं. ते हळूच असं करून हातावर चालत येत. म्हणले का हो, काय तसा मी घाबरत नाही, 96 कोळी मराठा आहे मी. एक भयानकावरी बैस. का सामर्थ्य हो. आजही असे लोक आपल्याला दिसतात की ते वाघ सिंहाबरोबर खेळतात, सापाबरोबर खेळतात, काही करत नाहीत त्यांना प्राणी. हे माणसाच्याच देहात शक्य आहे ना, समर्थ म्हणतात. या माणसाच्या देहात काय काय करता येऊ शकतं. माणसाच्या देहाची स्तुती करतायत ते की एक अचेतने चालविती, दोन्ही अचेतनी चालविती म्हणजे ज्ञानोबा, भिंत चालवली. एक भयानकारी वैसती म्हणजे सांगदेव महाराज. बर, एक प्रेते उठविती तपोबळे करुनी, स्वतः समर्थ. नाशिक जवळ दशक पंचक नावाच्या गावी कुलकर्णी नावाचा एक माणूस मेला. 15 वर्षाचे होते समर्थ तेव्हा. तेव्हा समर्थ ब्रह्मयज्ञ करत होते आणि त्या कुलकर्णीची पत्नी होती अन्नपूर्णाबाई. तिला वाटलं मी काय जगणार नाही आता, मी सती जाणार. सती गेलं पाहिजे असे काही सक्ती नव्हती. बरं, कोणी सांगायला लागलं तर लक्षात ठेवाल की अशी सतीची प्रथा नव्हती, सतीची सक्ती नव्हती. स्वतःहून माणसं सती जात असत, कारण आम्ही राहू शकणार नाही, इतकं प्रेम आहे म्हणून. आणि याला पुरावे का मला वाटते म्हणून बोलतोय. आपल्याला असं शिकवलं गेलं की राजा राम मोहन रायांनी आपल्याकडची ही प्रथा बंद केली. लक्षात घ्याल, राजा राम मोहन राय हा इंग्रजांचा पित्ता होता. म्हणून हे अगदी पक्क करून टाका. अहो, साधा मुद्दा सांगा, आपण रामाना किती मानतो हो. रामांच्या आयांचं त्यांच्या नवऱ्यावर, दशरथावर किती प्रेम होतं हो. पण दशरथ महाराज गेल्यानंतर रामायणात सतीचा उल्लेख तरी आहे का सतीत्वाचा. या तिघी गेल्यात का सती. समर्थ रामदास स्वामींचे वडील गेले, आई सती गेली. एखाद्या स्त्रीला असं वाटायचं की मी नाही राहू शकणार यांच्याशिवाय, किंवा परकीयांच्या आक्रमणानंतर जोहार प्रकरण जे आलं ना, याचं कारण असं की त्या नवऱ्यानं ठार मारायचे आणि त्या स्त्रियांचे इतके गुलाम म्हणून हाल करायचे, त्यापेक्षा मेलेलं बरं. मग कसं तरी मरण्यापेक्षा जरा अहेवपणी मेल्याचं काहीतरी आपल्याला त्यात क्रेडिटेबल पाहिजे ना. आला का मुद्दा लक्षात. आता एखाद्या गावात कोणी सक्ती केली असेल तर तो त्या गावातला प्रॉब्लेम आहे, मूळ संस्कृतीतला प्रॉब्लेम नाही. आपल्याकडे कोणी सती जायला लागली तर तिला परावृत्त करावं, तिला विनवून सांगावं, समजावून सांगावं. समजावून सांगून जर तिनं मान्य केलं तर त्याला सती गेल्याचं पुण्य आहे. मूळ संहिता वाचून बघावी म्हणजे लक्षात येतं की किती उदार धर्म आहे आपला. ज्या देशामध्ये स्त्रियांना देवता मानलंय, स्त्री पुरुषांना समान अधिकार का नाही. समान अधिकार असायला समान असावं लागतं ना. जी आधीच उदार आहे, जी पोटामध्ये 9 महिने वागवते त्या बाळाला, आणि म्हणून ती देवता आहे, समान कशी मानायची ती. पुण्यात घडलेली घटना सांगतो. आपल्या केसरीवाड्यात लोकमान्य टिळक काहीतरी लेख लिहित होते. वटपौर्णिमा होती आणि दारात असणाऱ्या वडाच्या झाडाची पूजा अनेक स्त्रिया करत होत्या. आंबे वगैरे ठेवतात नाही ते. तर काही काही लहान मुलं त्या आंब्या करता, म्हणजे आम्ही पण लहानपणी हा उद्योग केलेला आहे. आंबे ठेवल्यावर पळवायचे, अरे कारट्या जरा आमचं होऊ द्या ना प्रकरण, मग ये ना. खूप दंगा करत होती पोरं. तेव्हा तिथल्या गुरुजींनी हटकले ना, हे तिकडे गेलं नका, जा तिकडे लांब. ही सगळी पोरं बळवंतरावांच्या इथे आली, लहान लहान मुलं. लोकमान्य अशी पगडी बाजूला ठेवली आणि काहीतरी लिहित होते. त्यातल्या एका मुलानं विचारलं, काका हे काय करतायत आमच्या आया. म्हणले चांगला पती असावा, चांगला पती मिळावा म्हणून ते व्रत असतं बाळानो. याचा उपयोग काय. चांगला पती मिळावा.
मग यांनी प्रश्न विचारला, चांगली पत्नी मिळावी म्हणून एखादं व्रत नाही का? लोकमान्यांचं वाक्य आहे, या भारतामध्ये एकही व्रत चांगली पत्नी मिळावी म्हणून नाही आहे, कारण भारतातल्या सगळ्या स्त्रिया चांगल्या आहेत, अशी आपली भारतीय संस्कृती आहे. सांगण्याचा भाव असा, तेव्हा ती कुलकर्ण्यांची पत्नी अन्नपूर्णाबाई, तिनं त्या प्रेताला प्रदक्षिणा घातल्या, त्यांना मूलबाळ काही नव्हतं. आता तिने स्वतः अग्नी लावायचा आणि त्या चितेत उडी मारायची. बरं, तिने समजावून सांगून सुद्धा नाही ऐकलं, अलीकडे सगळं तपशील सांगत बसत नाही. पण तिला काय वाटलं, जाता जाता 2 प्रदक्षिणा घातल्या तिनं त्या चितेला, आता लावायचा अग्नी, ते कुलकर्ण्याचं प्रेत ठेवलंय वरती. तिला वाटलं जाता जाता कोण तो साधू 15-1 वर्षाचा असेल समर्थांचे, नमस्कार करूया मग मरूया. कारण जेव्हा अग्नीच्या ज्वाळा अंगाला लागायला लागतील ना, तेव्हा त्यातनं परावृत्त होऊया अशी इच्छा निर्माण झाली तर सती गेल्याचं पुण्य नाहीये, म्हणजे श्रेय नाहीये. तेव्हा मला मेलो तरी चालेल, माझी क्षमता टिकून राहावी याकरता आशीर्वाद मागूया. आणि म्हणून ती तिकडे गेली. गुरुजींना सांगितलं, जरा 2 मिनिटं हे धराव पेटलेला तो चुडा, आणि नमस्कार करायला गेली. समर्थाने अनभिज्ञपणानं अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देऊन टाकला. हो, ती म्हणली, महाराज जरा बघून तरी आशीर्वाद द्यायचा आहे, या जन्माकरता पुढच्या जन्माकरता. 3 वर्ष झाली उपासना सुरू करून. 12 वर्षाचे असताना समर्थ आले तिथे आणि 3 वर्ष अखंड रामनाम घेतात. समर्थांनी असं करून पाहिलं आणि सांगितलं, माझ्या वाणीतून चुकीचं येणार नाही, कारण तसा लहानपणापासून नाही, पण गेल्या 3 वर्षात या वाणीनं रामनाम सोडून दुसरा उच्चारच केलेला नाहीये. ज्या अर्थी माझ्या मुखातनं हे आलं त्या अर्थी परमेश्वराची काहीतरी इच्छा असेल. आणि म्हणून समर्थ धावत तिथे आले, हातात पाणी घेतलं आणि त्या प्रेतावर असं शिंपडल्यावर तो झोपेतनं मनुष्य जागा होतो ना प्रवचन कीर्तनात, तसा तो जागा झाला, असा टेबलवर बसल्यावर का बसला होता त्याच्यावर. अहो, तो म्हणला, काय हे इथं कोणी बसवलंय मला. झुंबड उडाली समर्थांच्या दर्शनाला. समर्थ म्हणले, आता गडबड आहे, नंतर भेटू. समर्थ पटकन निघून गेले. एक प्रेते उठविती तपोबळे करुनी. आणि मग हे घरी गेले. दुसऱ्या दिवशी दर्शनाला आले आणि म्हणाले, महाराज, समर्थांनी रात्री नेटवर सर्च केलं की नेमकं काय अपेक्षा आहे रामाची. भगवंताच्या नेटवर्कशी कनेक्ट असतात हे लोक, सगळे डिटेल्स रोज मागत असतात, काय देवा माझ्या हातनं काय काम होणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी वर बदलून दिलाय बरं का. ते म्हणले, काल चुकून अष्टपुत्रा म्हणलो, अजून जरा मॉडिफाय करून देतो. दशपुत्रा सौभाग्यवती भव. 10 मुलं होतील, अट एक आहे, पहिला मुलगा मला अर्पण करायचा. मला म्हणजे मला स्वतःला नको आहे, राष्ट्र कार्याकरता, धर्म कार्याकरता. आणि तो पहिला मुलगा उद्धव. बरं, सांगण्याचा भाव असा, त्यांनी इतकं अफाट कार्य केलंय. उत्तर भारतामध्ये उद्धवांचे अनेक मठ आहेत. उद्धव स्वामी कीर्तन करायला लागले तर हनुमंत प्रगट होत असत आणि पखवाजाला बसत असत, असं वर्णन केलंय. इतकं गोड कीर्तन. समर्थ गेल्यानंतर सज्जनगडावर थोडं काही शिष्यांच्या मध्ये राजकारण झालं असं म्हणतात. तेव्हा उद्धव स्वामी निघून गेलेस तिथून, गडावरनं निघून गेले आणि समर्थांसारखी 12 वर्ष पुन्हा तपश्चर्या केली. आणि तेव्हा समर्थांप्रमाणे त्यांनी पण करुणाष्टकं लिहिली आहेत. समर्थांसारखीच ती हृदयाला पाझर फोडणारी आहेत. बरं, त्यातलं एक फक्त वचन सांगतो. महाराज समर्थांना विचारतायत ते की सिंहाचा मुलगा सिंह असतो असं तुम्ही म्हणता, मी शेळी कसा झालो, मला सहन कसं होत नाही. हे इतकं अप्रतिम आहेत माहिती का उद्धवांचं चरित्रही अप्रतिम आहे. आणि उद्धवान हा मला सांगायचा मुद्दा, हे तपाच्या बळानच केलंय ना समर्थानी. आणि ते तप कुठल्या देहात केलंय? मनुष्येतर देहात केलं नाही, माणसाच्या देहात केलंय. ये की हटनिग्रही कृतबुद्धी. काही लोक हट्टीपणानं तपाला बसतात, मी जेवणार नाही, मी खाणार नाही, मी पिणार नाही, मी अमुक नाही करणार, आणि स्वतःच्या देहाला दंड देतात आणि हव्या त्या सिद्धी प्राप्त करून घेतात. हे माणसाच्या देहातच शक्य आहे ना. आणि ऐसे सिद्ध लक्षावधी होऊन गेले, असे थोडे थोडके नव्हे.
बरं. पुढे सांगतात, एक मनोसिद्ध एक वाचा सिद्ध. मनोसिद्ध म्हणजे नुसतं मनात येतं, यांचं काम होऊ दे की होऊन जातं. एक वाचा सिद्ध, ते बोलतात अमुक अमुक होईल बरं तुझं की होतं. 32 म्हणतो ना आपण, एखाद्याची 32 खरी होते. पुढं एक अल्पसिद्ध, थोडस येतं काहीतरी अल्पसिद्ध. एक सर्वसिद्ध, सगळ्या आणिमा गणिमा गरिमा लघिमा ईशिता वशिता कामवासयिता प्राकाम्य सगळ्या सिद्धी एखाद्या जवळ असतात. आणिमा म्हणजे लहान होणं, लघिमा म्हणजे अजून छोटं होणं, गरिबा म्हणजे मोठं होणं. ही सिद्धी खूप लोकांकडे असते हल्ली. फक्त परत आणिमा नाही असते. ऐसे नाना प्रकारीचे सिद्ध विख्यात झाले. आणि खूप यादी केली समर्थांनी. हे सगळं कशामध्ये जमलंय तर माणसाच्या देहामध्ये. किती स्तुती करू मी या माणसाच्या देहाची. बरं, या नरदेहाचे निसंबंधे बहुत पावले उत्तम पदे अहंता सांडून स्वानंदे सुखी झाले. आता समर्थ एक सिरियसली मुद्दा सांगतायत. पशुदेही नाही गती, माणूस सोडून कुठल्याही देहामध्ये ही सद्गती नाही जी माणसाच्या देहामध्ये आहे. हे गांभीर्यानं घेतलं पाहिजे. आता हा माणसाचा देह मिळतो कसा, काही अध्यारूत असतं ते बोललं पाहिजे. कुठली गोष्ट काहीतरी कॉस्ट पे केल्याशिवाय मिळत नाही हे आपल्याला माहिती आहे. आता हल्ली नवीन नवीन गाड्या आल्या, 4 व्हीलर आल्या, 2 व्हीलर आल्या, त्या इलेक्ट्रिकच्या. ही आता गोष्ट आपल्याला विकत घ्यायची असेल ती काय एथर सारखी गोळ 1,00,000-2 लाख रुपयाला मिळती होती गाडी. आपली सेकंड हँड एखादी ऍक्सेस 25-30 हजारात मिळतीये, पण त्यात कायम पेट्रोल भरात लागते. तर तसे लाख रुपये होतात त्याचे. पण पुन्हा 100 वेळा दुरुस्ती निघते ते वेगळीच. विचार करावा की बाकीच जसं एथर सारखी गाडी आहे किंवा टेस्ला आहे किंवा काय मर्सिडीज बेन्झ आहे किंवा आता टाटानी नवीन काढलेल्या इलेक्ट्रिकच्या गाड्या आहेत किंवा हायब्रिड गाड्या आहेत, याच्याकरता 5, 10, 50, 25 लाख रुपये आपल्याला मोजावे लागतात. तर विचार करावा की माणसाचा देह मिळायकरता आपल्याला काहीतरी तर मोजावं लागलं असणार आहे की नाही. जे आपल्याला इतर शास्त्रात मिळणार नाही ते भारतीय धर्मशास्त्रात मिळेल. जसं आपल्या भारतामध्ये व्यवहाराकरता पणन साधन रुपया हे आहे, अमेरिकेमध्ये US डॉलर आहे, लंडनमध्ये ब्रिटनमध्ये UK डॉलर आहे, दिराम आहे, दिनार आहे. तसं या 14 भुवनांच्या 7 स्वर्ग आणि 7 नरक या ठिकाणी मिळणाऱ्या विविध ज्या गाड्या आहेत, गाड्याच म्हटलंय बरं, मी म्हणत नाहीये. कठोपनिषद आत्मानम रथिनम विद्धी शरीरम रथमेवच बुद्धिंतु सारथी विद्धी मन प्रग्रहमेवच. त्याच्याकरता काय रुपयात मिळतं का ते? कशात मिळतं तर सगळ्या लोकांच्या मध्ये पणन साधन वापरलं जातं, त्याचं नाव आहे पुण्य. चांगलं वागल्याचं श्रेय पुण्य, वाईट वागल्याचं श्रेय म्हणजे पाप. आता कसं मिळाला आपल्याला हा देह? शास्त्र असं सांगताय की समजा तुम्ही आत्ताच्या भाषेत बोलतो, एक 50 कोटी रुपयाचं तुम्ही पुण्य केलं आणि 70 कोटी रुपयाचं पाप केलं. जास्त काय केलंय? पाप केलंय. मग जास्त पाप केलं असेल तर आधी नरक आहे, जास्त पुण्य केलं असेल तर आधी स्वर्ग आहे. मायनस झालं पाहिजे ना ते. मग आता पाप जास्त केलंय, 70 कोटी म्हणजे कळाय करता म्हणून सांगतोय, 70 कोटी पॉइंट्स असे म्हण आणि 50 कोटी पॉइंट्स जास्त इथून गेलं. मी कालच सांगितलंय, चंद्रलोकाच्या अलीकडे चित्रगुप्त नावाचं एक ऑफिस आहे. चित्रगुप्त म्हणजे गुप्त चित्र. तेथे आपली फाईल उघडली जाते आणि त्यांना ते सांगतात की बाबा तू असं असं केलेलं आहेस, म्हणजे मान्यच करावं लागतं ते. नाही पण नीट एकदा परत बघा. ते फॉरेनचे कॉम्प्युटर असतात, ते आपल्यासारखे हँग होत नाही.
जास्त जे केलंय, पुण्य जास्त केलं असेल तर आपल्याला स्वर्गात जायला मिळतं. स्वर्ग याचा अर्थ काय? ज्या ठिकाणी भरपूर सुख दिलं जाईल अशा प्रकारची व्यवस्था. तिथले देह वेगळे आहेत. जसा आपला हा देह आहे तो पृथ्वीवरचा आहे, पार्थिव देह म्हणतात त्याला. मेल्यानंतर आपण याला पार्थिव म्हणतो ना, म्हणजे पृथ्वी जास्त आहे. आप्य पाणी जास्त असणारे देह म्हणजे आप्य देह. तेज जास्त आहे ते तैजस देह. आकाश तत्व जास्त आहे ते आकाशज देह. म्हणजे त्या स्वर्गामधली जी उत्तमोत्तम शरीर आहे त्यातलं एक शरीर आपल्याला मिळतं. आणि आता मकरंदुआ म्हणजे आता कळायचं सांगतोय, मकरंदुआ या शरीरात इतके वर्ष राहील, 20,000 पॉइंट मायनस होईपर्यंत तो स्वर्गात राहील किंवा नरकात राहील, काय जास्त झालं असेल. आता एक क्षण असा येतो की 50-50 होतं. 50-50 झालं, एक बॅलन्स करेक्ट असं बरोबर होतं की त्यावेळेला मिळतो माणसाचा देह. हे लक्षात घ्या. आणि आता आणि कळतं हा स्वर्गात नालाय का नरकात नालाय कळतं. लहानपणापासून हॅबिट्सच विचित्र. चांगल्या लोकांच्या जन्माला आला, कसलं हे काय, हे माकड तिकडून आलेलं आहे. वडील किती चांगले होते हो, हे नरकातनं आलेलं आहे येडपट, असं होतं. किंवा उलटही होतं. प्रल्हाद, वडील किती विचित्र पण मुलगा इतका सज्जन, कुणाचं वैर नाही हो. अहो षंड आणि अमर्क नावाच्या 2 शिक्षकांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केला. याला मारून टाका म्हणले. लहान मुलगा 5 वर्षाचा, त्याच्याकरता एक वेपन तयार केलं कृत्या नावाचं, ते टाकलं. हा शांत उभा राहिला. त्याच्या भोवती नारायण नावाचं एक कवच, नारायण कवच निर्माण झालं होतं. नाम घेऊन घेऊन आपल्याला माहिती की ऑरा तयार होतो आपल्या भोवती, आपल्या विचाराचा आणि आचाराचा. ते धडकलं परत गेलं. वेपनला स्वतःला काहीच कळत नाही. बॉम्बला स्वतःला कळतं का बॉम्बला की मला यांनी तयार केलं, तो यांच्यावर मला उडता येणार नाही. नाही का ते परवा पाकिस्तानमध्ये तो बॉम्ब बनवत होता आणि खाडकन उडाला आणि तोच मेला. वर्क फ्रॉम होम. त्याला काय कळतंय, वेपनला स्वतःला. अहो त्या षंड आणि अमरकांना मारून टाकलं ना त्या वेपननी. ते प्रयोग केल्याशिवाय गप्प होणार नाही. किती प्रल्हाद चांगला असेल. प्रल्हाद त्या दोघांच्या प्रेतांच्या मध्ये उभा राहिला आणि म्हणाला, देवा मी जर यांचा द्वेष मत्सर केला नसेल ना तर यांना उठून बसव रे, कारण माझे गुरुजी आहेत ते. किती पवित्र. कशा करता सांगतोय मी हे. स्वर्गात ना आलोय का नरकात ना आलोय हे कळतं. आता गंमत काय होते, ज्या क्षणाला तो जीव त्या कलेवरातनं बाहेर निघतो, जसं मोबाईल मधनं आपण सिम कार्ड बाहेर काढलं, मोबाईल पडला तिकडे. मोबाईल म्हणजे बॉडी आहे आणि जीव म्हणजे सिम कार्ड आहे जिओचं. असं कल्पना करा. ते सूक्ष्म आहे. कुठं जातो तो, काल बोललो होतो पण पुन्हा आवृत्ती करतो. तो ढगात जातो, ढगातनं पाण्यात जातो, पाण्यातनं जमिनीवर पडतो, तिथून एखाद्या बीजात जातो, त्या बीजातून वनस्पतीत जातो, तिथून फळात किंवा त्या अन्नात जातो, तिथून वडिलांच्या पोटात जातो, वडिलांच्या पोटातून आईच्या पोटात जातो. 26वे स्टेशन म्हणजे आईचं उदर आहे. 26 स्टेशन्स आहेत इथून निघाल्यापासूनची. हे गरुड पुराणात सगळं वर्णन आहे. आणि इतक्या लेंदी प्रोसेस नंतर माणसाचा देह मिळालाय. हा काय उगाच वापरायचं काय, टाइमपास नो. समर्थ सिरियसली आपल्याला सांगतायत की आपल्याला या प्रत्येक क्षणाला नीट वापरता आलं पाहिजे. थोडं नाम घेऊया. रघुनंदन राघव राम हरे, रघुनंदन राघव राम हरे, रघुनंदन राघव राम हरे, रघुनंदन राघव राम हरे, सिया राम हरे सीता 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 राम हरे, रघुनंदन राघव राम हरे, रघुनंदन राघव राम
जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम. समर्थ रामदास स्वामी सांगतात, त्या आपल्या स्वतःच्या देहाची किंमत समजून घ्या. किंमत समजत नाही ना तोपर्यंत मनुष्य त्या वस्तूशी तेवढा आदरानं वागत नाही जेवढ्या आदराने वागायला पाहिजे. दृष्टांत, एक 200-300 वर्षापूर्वीचं घर होतं जुनं, जाड जाड भिंती, कोकणातली घरं, एवढी एवढी जाड जाड दारं, त्याला आडसर घालायला मागे एवढे मोठे तुळई सारखे असायचे बघा पूर्वी, वाडे मोठे. पण आता कसं त्या दाराला स्टॉपर विपर असतात बघा, खाली असा स्टॉपर असतो, 1 महिनाभर झाला की त्याचं ते रबर उडून जातं. मग त्याचं काही फक्त पायाला धडपडायला लागण्या पलीकडे त्याचा काही उपयोग होत नाही. पूर्वी त्याला दगड लावायचे असे बाहेरच्या दाराला एक दगड, मधल्या दाराला एखादा दगड, स्वयंपाकघराच्या दाराला एखादा दगड. त्या स्वयंपाकघराच्या दाराला एक दगड होता असा. आता 200-300 वर्ष तो असा 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 होऊन तो गुळगुळीत झाला होता अगदी. वापर त्याचा काय करायचा, दाराला लावायला, दार पुढं केलं असा लावायला. मागच्या अंगणामध्ये काही पापड कुरडया केल्यात, प्लास्टिकच्या कागदावर घातल्यात, तर 4 बाजूला 4 दगड ठेवायचे, 3 ठेवले चिपऱ्या, पण 4थ्या मिळत नाही, आणरे म्हणले तो सध्या तो ठेव. कुत्रा आलं होतं मागणं, त्याला फेकून मारला. त्या स्वयंपाकघराशी कुत्रं आलं होतं, त्याला फेकून मारला, पण चांगला आहे म्हणून परत तो टाकून नाही दिला, तिथंच ठेवला. असा तो दगड बरीच वर्ष होता. आणि एक दिवस त्यांच्या घरी रत्नांची पारख करणारे एक जण आले होते. आता सहज त्यांनी पाहिलं, स्वयंपाकघर शक्यतो पूर्वी पूर्वेला असायची, तर हात धुवायला वळचणी करता तो मागे निघाला. मागं बेसिन करून घेतलं होतं त्यांनी नवीन पद्धतीने, पण त्यांनी पाहिलं उन्हाचा तिरीप त्या दगडावर पडली होती, तो चमकला होता. रत्नपारखी खरे ते की ज्यांचं दृष्टीच तशी असते, हातात दिल्या तर पारखतील. हे काय रत्नपारखी खरे नव्हे हो, ते गाजर पारखी आहेत. रत्न कुठं चांगलं मिळतं इकडे लक्ष असतं की नाही, ज्यांना कळायचं त्यांना कळलं. आणि त्याचा उपयोग समाजाकरता आहे. अशा गोविंदपंत खाजगीवाल्यांनी एक नारायण नावाचं रत्न हाताशी घेतलं आणि त्याला पुण्याचा नायब कोतवाल केला. भिकारी होता पुण्यात आला तेव्हा तो, नारो अप्पाजी खिरे. म्हणून जे लोक आपल्या पाठीशी उभे राहतात आणि आपलं करिअर घडवतात, त्यांना मरेपर्यंत विसरू नये बरं. ज्यांनी ज्यांनी आपल्याला घडवलं, प्रत्येकाच्या, अहो रामांना घडवलंय विश्वामित्रांनी, आपण कोण आहोत? कोणीतरी सेल्फ मेडची कल्पना आपल्याकडे नाही आहे, कोणीतरी पाठीशी असावाच लागतो. आणि म्हणून ज्यांना जमेल त्यांनी हे काम करत चला. एक तर स्वतः अभ्यास करा. मी नेहमी तरुण मुलांना सांगतो, अनेकांचे आधार ठरा. देशात परदेशात आम्ही फिरतो, गुजराती कम्युनिटी असेल किंवा कर्नाटकी कम्युनिटी असेल, आपल्याला जाणवतं की ते त्यांच्या त्यांच्या माणसांना उभं करतात. आमची महाराष्ट्रीयन माणसं आधी ओळख दाखवत नाहीत हो, मराठीत मुद्दाम बोलणार नाहीत. मी आता US मध्ये जिथे जिथे गेलो तिथे ठराव प्रस्ताव हे करायला लावला. म्हणलं मराठीत मेसेज करत चला, एकमेकांशी बोलल्यानंतर मराठीत भेटल्यानंतर मराठीत बोला, मराठी टिकवा. एकमेकांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. विषयांतर झालं, पण मला सांगायचा मुद्दा, त्यांनी पटकन पाहिलं, त्या यजमानाला सांगितलं ते जरा द्यावं मला. डायनिंग टेबलवर जेवायला बसणार होता, जुनं आणि नव्याचं कॉम्बिनेशन झालं होतं आता घर म्हणजे. आणि घेतला. एका बाजूनं पूर्ण चकचकीत असं रत्न दिसत होतं, दुसऱ्या बाजूनं दगड अजून उरला होता, दगडाचा एक भाग. त्या दगडाच्या आत रत्न होतं, लक्षात घ्या. ते असं असं 200 वर्ष होऊन 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 त्याच्यावरचं क्लीन झालं होतं असं. यजमानाकडे पाहून सांगितलं, तुम्हाला कल्पना आहे का, कोटी रुपये दिलेत तरी सुद्धा एवढं चांगलं रत्न येणार नाही, तुम्ही दाराला वापरताय. तो म्हणाला, असं आहे का, इकडे द्या की.
त्यानं लगेच ते आतमध्ये नेलं आणि तिजोरीतल्या आतल्या तिजोरीत ठेवून दिलं. प्रश्न असा आहे की त्याचं त्या दगडाशी वागण्याचं वर्तन का बदललं, तर त्याची किंमत कळली म्हणून. हा पहिल्या दशकातला 10वा समास वाचल्यावर मला माझ्या देहाची किंमत कळावी. अरे किती देवता आहेत आपल्या अंगावर. चामुंडा नावाची देवता आपल्या शेंडीमध्ये किंवा वेणीमध्ये आहे, म्हणून गजरा घालायचा तो आपल्या टाळक्यावर नाहीये, तो त्या चामुंडेला आहे. कानामध्ये अश्विनी कुमार आहेत. प्रत्येक ठिकाणी देवता आहेत. प्रजनने ब्रह्मा तिष्ठतु. हृदयामध्ये रुद्र आहे, कपाळामध्ये रुद्र देवता आहे, अनेक ठिकाणी रुद्र देवता आहेत. अशा माझ्या स्वतःच्या देहाची म्हणून नमस्कार करायचा एकमेकांना. आपलं प्रोटोकॉल म्हणून नमस्कार नाही, खरोखर तुम्ही वंदनीय आहात, कारण तुम्ही मनुष्याच्या आणि मोठ्यालाच नमस्कार का करायचा. साधं लॉजिक आहे की लहान मुलांनी किंवा लहानांनी मोठ्याला नमस्कार करायचा का हो. याचं कारण माझं पुण्य आणि पाप समान भरलं ना, त्याच्या आधी तुमचं भरलंय. कळलं का. माझं पुण्य 1-2 वर्ष नंतर भरलं. तुम्ही माझ्या आधी जन्माला आलात माणसाच्या देहाला, म्हणून तुम्ही वंदनीय आहात. अत्यंत लॉजिकल आपला धर्म आहे. कारण आपलं नुसतं ते फक्त धर्माच्या भाषेत सांगतो, कारण पूर्वी धर्मावर आपली श्रद्धा होती. सांगण्याचा भाव असा आपला इतका उत्तम नरदेह मिळाल्यानंतर, आणि पुन्हा चांगला मिळालाय हो, आपल्याला दिसतच नसतं तर हो. दासबोध वाचता आला असता आपल्याला, आपल्याला ऐकूच येत नसतं, दासबोध ऐकायला मिळाला असता. आपण पांगळे असतो तर आपल्याला इथपर्यंत येता आलं असतं. यांना सुद्धा काहीतरी सोय आहे, पण माझं इथं समर्थ सांगतायत हे सगळं असून सुद्धा याचा सदुपयोग करत नाहीत माणसं, म्हणून मला वाईट वाटतं म्हणाले. पुढे सांगतात, नरदेह अंध असला तरी तो निपटेची वाया गेला, अथवा बधीर असला तरी निरूपण नाही. नरदेह असला मुका, बोलता येत नाहीये, घेता नाही आशंका. अशक्त रोगी नासका तरी तो निष्कारण. नरदेह असला मूर्ख, अथवा फेपऱ्या संबंधाचे दुःख तरी तो जाणावा निरार्थक निश्चयसे. इतुके हे नसता व्यंग, नरदेह आणि सकळ सांग. तेणे धरावा परमार्थ वेग, परमार्थ मार्ग लाग वेगे. ताबडतोब सर्वश्रेष्ठ गोष्ट मिळवण्याच्या नादाला लागावं. नुसतं याला आपलं म्हणण्यात वेळ घालवू नका. समर्थ म्हणाले यानंतर, आमचा आहे हा, हे माझं घर आहे. आता समर्थांनी उपरोधिकपणानं बोलायला सुरुवात केली. माती खणली आणि मातीचं घर तयार केलं, आणि त्या घराला मी माझं म्हणायला लागलो, तर विचार करावा किती जण त्या मातीच्या घराला माझं माझं म्हणतात. तसं मी या देहाला माझं घर म्हणतो, पोटातले जंत सुद्धा माझं घरच म्हणतात ना. डोळ्यातले किडे सुद्धा माझं घरच म्हणतात ना. अनेक प्रकारचे व्हायरस, अनेक प्रकारचे बॅक्टेरिया आपल्या शरीरात आहेत, त्यांना माझं आहे असं वाटतं ना. समर्थन याची यादी केली आहे. बरोबर सांगतो. मृत्तिका खाणून घर केले ते माझे ऐसे कल्पेले, परी ते बहुतांचे हे कळलेच नाही तयासी. मूषक म्हणती घर आमुचे. त्या घरात राहणारी उंदर इकडून तिकडं तिकडून इकडं, अगदी आपल्या काकाचा इथं बसलोय म्हणून काकाचा म्हणालो, काकाचा बंगला असल्यासारखे फिरतात की नाही. मूषक म्हणती घर आमुचे, पाली म्हणती घर आमुचे. किती हक्कानं फिरतात हो त्या पाली. इतक्या निश्चिंत आपणही फिरू शकत नाही. बरं, मक्षिका म्हणती घर आमुचे. माशा कुठूनही कुठेही त्या किती बघा ना, ब्रह्मज्ञानी महापुरुषासारख्या त्या श्रीखंडावरही बसतील, विष्ठेवरही बसतील, त्यांना अभेद आहे. माशा म्हणती आमचे, मक्षिका म्हणती घर आमुचे, कातण्या म्हणती घर आमुचे. अनेक प्रकारचे किडे. मुंगळे म्हणती घर आमुचे, मुंग्या म्हणती घर आमुचे निश्चयसी. विंचू म्हणती घर आमुचे. पूर्वी विंचू खूप निघायचे, आता कसं माणसंच तसं वागायला लागल्यामुळं साप बीप घरात आला ना की तो असा काही फिरतो घरात ना की आपलंच घर आहे. सर्प म्हणती घर आमुचे. घर झुरळ तर म्हणतातच. सध्या झुरळांचा इतका प्रॉब्लेम आहे, कुठलंही तुम्ही दारावर रस्त्यावरचं टोपण उघडा ड्रेनेजचं, एकदम
एवढी वस्ती धारावीची सुद्धा नसेल, किंवा आपल्याकडे सुद्धा झोपडपट्टीत एवढी गर्दी नसेल, एवढी झुरळांची गर्दी झाली आहे. माणसांची तुलना करतोय असं समजू नका, इतकी गर्दी त्या झुरळांची. झुरळे म्हणती घर आमुचे, भ्रमर म्हणती घर आमुचे, घर भिंगोऱ्या म्हणत, मोठी यादी केली आहे. मार्जरे म्हणत, मार्जर म्हणजे मांजर, ते तर हल्ली आहेच आहे. खूप ठिकाणी मांजरन कुत्र्यांचे इतके लाड असतात बरं का, म्हणजे ते योग्य लाड करायला पाहिजेत. पण समर्थांची एक ओवी लक्षात ठेवाल, पुढे आहेच आहे पुढच्याच समासात, की मर्यादेविण पाळी सुणे म्हणजे कुत्र, तो एक मूर्ख. पुण्यातल्याच एका मोठ्या डॉक्टरनी सांगितलं, नवीन लग्न झालं आणि त्या मुलीला 4-5 वर्ष झाली तरी गर्भ राहत नव्हता. डॉक्टरने काय सल्ला दिला असेल, घरातली कुत्री आणि मांजरं 1-2 वर्ष लांब ठेवा, त्यांच्या श्वासोश्वासाने गर्भ राहत नाही तुम्हाला. याचा अर्थ लगेच मी त्यांच्या विरुद्ध असं काही समजू नका, मलाही मांजर खूप आवडतं. कोणाकडे गेलो तो 5 मिनिटात मी लाड करतो त्याचे. माझ्याकडं लहानपणी आमच्याकडे टॉमी नावाचा कुत्रा माझ्या बरोबर असायचा नाही, पण बेडरूम मध्ये कधी आम्ही आणलेलं नाही त्याला. त्याची जागा वेगळी, आमची जागा वेगळी, पण त्याला त्यात अपमान बिपमान काही वाटायचं नाही कधी. त्यांनी सांगितलं, मार्जरे म्हणते आमुचे घर, श्वाने, श्वान म्हणजे कुत्र, म्हणते आमुचे घर, मुंगसे म्हणते आमुचे घर, पुंगळ म्हणते आमचे घर, वाळव्या म्हणते आमचे घर, अहो ढेकूण म्हणते आमचे घर. काय समर्थांचं बारीक ऑब्झर्वेशन असेल. ढेकणं घरात, आता हल्ली हे जर कमी झालंय, पण पूर्वी ढेकणं इतकी व्हायची. ते एका सुभाषितकारांनी गमतीनं सांगितलंय की ढेकणाच्या भीतीनं समुद्रात मध्ये जाऊन थांबला विष्णू, शंकर हिमालयात गेला आणि लक्ष्मी कमळात जाऊन बसली. म्हणाले, कमले कमला शेते हरशेतो हिमालय क्षीराब्धौच हरिशेते, शेते म्हणजे झोपले, मत्वा मत्कुण शंकया, असं जुनं सुभाषित आहे. असो, तर त्यांनी सांगितलं, चाचण्या म्हणती, पिसोळे म्हणती, गांधेले म्हणती, बहुत किड्यांचा जोजार किती सांगावा विस्तार, समस्त म्हणती आमुचे घर निश्चयसी, पशु म्हणती घर आमुचे, दासी म्हणती घर आमुचे. एक माणूस आजारी पडला हॉस्पिटलमध्ये आणि मराल टेकला. 70चा 75चा झाला होता. 2 मुलं होती, 2 मुली, असे सगळे भोवती उभे. डॉक्टर लांब उभे होते. आता काय, त्यानं मरता मरता सांगितलं, वरच्या गल्लीतली 50 घरं तुला घे, तू श्रीमंत आहेस, 50 घरं तुला पुरे. दुसऱ्या मुलीला सांगितलं, खालच्या पेठेतली सगळी 150 घरं तुला घे, अमक्या अमक्या ठिकाणची 22 घरं तुला घे, तुलाही काही कमी नाही आहे. डॉक्टर म्हणले, इतके श्रीमंत आहे तू? पेपरवाले आहेत म्हणले आमचे वडील. पण माझी गरज वाटतात की नाही त्याला, ते समर्थाने लिहिले. ते दासी म्हणती घर आमुचे, पाहुणे म्हणते आमुचे घर. हालत नाहीत की नाही. एकदा आले की एक माणूस म्हणे आला, बेल वाजवली, चांगला होता दिसा बिसाला, बॅग बिग घेऊन. मामा आहे मी. हो बापरे, तिला वाटलं बाबा मामा, यांचे मामा आले, मी पहिल्यांदा फर्स्ट टाइम अटेंड करतेय. मग त्यांना गरम गरम चहा दिला, संध्याकाळी काय करू विचारलं. इतक्यात तो नवरा आला 6 वाजता. कोणी आले का ग, बूट दिसत? हो मामा आले. त्याला वाटलं हिचे मामा आहेत. काय बोलणार हो, हिला वाटलं त्याचे मामा आहेत. 15 दिवस मुक्काम ठोकून, पण कुणी काही स्पष्ट बोलत नाही. बरं गप्पा बिप्पा मारायला मामा एक नंबर. मस्त इडली करा वहिनी उद्या, मस्त डोसे करा, मस्त अमुक करा. पण तिलाही जरा चांगल्या चांगल्या रेसिपी करायला मिळाल्या खूप दिवसांनी, तिलाही असं रिफ्रेश वाटलं. पण 15 दिवस झाल्यानंतर केव्हा तरी हा म्हणला, ग तुझ्या मामांना विचार ना कधी जाणार आहेत ते. ती म्हणली, माझे मामा नाही आहेत, तुमचे आहेत. ते म्हणले, माझे नाही, माझा मामाच नाहीये. दोघांच्या लक्षात आलं, यांनी मामा बनवला आपल्याला. पण इतके दिवस सेवा केल्यानंतर एका मिनिटात कसं तोडायचं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी चहा पिताना तो यजमान म्हणाला, तो माणूस म्हणाला, मामा साहेब
एक विनंती करू तुम्हाला. हो, तुमच्या घरच्या लोकांना तुमची खूप आठवण येत असेल नाही? तू म्हणाले अगदी बरोबर आहे, फोन आणा, मी त्यांनाही बोलावून घेतो. पूर्वीच्या काळी असं खनपटीला बसून माणसं राहायची. आज थोडंसं कठीण झालंय, पण ते समर्थन येतेलेलं आहे. पाहुणे म्हणते आमुचे घर, मित्र म्हणते आमुचे घर, ग्रामस्थ म्हणते आमुचे घर, हे आमचंच घर आहे हो, हक्कानं म्हणतात. पुढे सांगतात तस्कर म्हणती आमुचे घर. चोरही, चोरांना सुद्धा तेच वाटतं ना, तस्कर म्हणजे चोर. राजकीय म्हणती आमुचे घर, राजकारणी लोकांना तर निश्चित वाटतं ही सगळी आपलीच मतदान करणारी घर आहेत बर का. आग्न म्हणती म्हणे आमुचे घर, अग्निदेवाला काय वाटतं, हे सगळं माझंच आहे, कधी लागलो की माझ्या ताब्यात घेऊन टाकीन. बर, समस्त म्हणती घर माझे. समर्थ म्हणाले तसं या देहाचं आहे. या देहात अनेक प्रकारचे रोग होतात, त्या रोगाचे जंतूही या देहाला माझं म्हणतात. तसं तुम्ही नाही म्हणत आहे. ओरबडण्याकरता नुसते आतनं गैरफायदा घेण्याकरता यामध्ये होणारे जे रोग आहेत ते जसे या देहाला आपलं मानतात आणि ओरबाडतात, तसे तुम्ही नुसते खोट्या सुखाकरता या देहाचा उपयोग करताय का. समस्त म्हणती घर माझे, हे मूर्खही म्हणे माझे माझे. शेवटी जड झाले ओझे, टाकीला देश. आणि या देहाची वाताहत होण्यापूर्वी, अगतिक अशा पद्धतीने या देहामध्ये अनेक रोग होण्यापूर्वी या देहाचा सर्वोत्तम उपयोग करा, असं समर्थ आम्हाला सांगतायत. आणि म्हणून हा देह कशाला अर्पण करा. काय अप्रतिम ओवी आहे, 61वी ओवी. देहे परमार्थी लाविले. नाही का, त्या गाड्या घेतात लोक आणि अमक्या अमक्या ऑफिसेसना लावतात, अमक्या अमक्या कंपनीना लावतात. बघा, माझा एक मित्र आहे सातारचा, त्यांनी आपल्या सगळ्या गाड्या सातारच्या शासकीय अधिकाऱ्यांच्या इथे दारात लावून टाकलेल्या आहेत. त्यामुळे कायम फायद्यात असतो तो. कधी गेलो तो, बुवा मला कधी सांगा बरं, त्याच्या गाडीत बसलं की टोल पडत नाही, कारण सरकारी वाहन असंच आहे ते. पुढं त्याला म्हणलं कसं काय, तो म्हणला मी लहानपणीच पाहिलं होतं की यांना गाड्या लागतात, हे विकत घेत नाहीत, यांना भाड्याच्या तत्वावर लागतात. तेव्हाच ठरवलं होतं गाड्या घ्यायच्या आणि लावायच्या. त्यानंतर एक गाडी घेतली, नंतर 10 गाड्या घेतल्या, आता 100 गाड्या आहेत म्हणलं माझ्या. नको तिथे लावण्यापेक्षा या ठिकाणी लावल्यानंतर उशिरा का होईना मिळणारच आहे हो पैसे. असं आता आपल्याला त्या तपशिलात जायचं नाहीये. तसा हा देह कुठल्या कंपनीला लावावा. तर देहे परमार्थी लाविले, काय छान शब्द आहे ना. तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी ते व्यर्थची गेले, नाना आघाते मृत्यूपंथे. हा देह चुकीच्या ठिकाणी वापरला गेला की परिणाम एकच होतो, नंतर दुःख. बघा ना, माणसं भरपूर पैसे मिळवतात, सगळ्या प्रकारचा मान सन्मान मिळवतात. आत्ता होऊन गेलेली घटना आहे काही महिन्यापूर्वी. महाराष्ट्रातला, मराठीतला खूप मोठा ऍक्टर, पण 2-3 दिवस झाले दुर्गंध सुटला म्हणून दार फोडलं. चिकटलेला होता तो खाली. काय मिळवलं त्यापेक्षा गोंदवल्याला, गडावर. हे सगळं असू दे की, नको असं नाही, तो प्रारब्धाचा भाग आहे. पण गडावर अनुग्रह घेतलाय, गोंदवल्याला येऊन राहिलाय, भजनाला बसलाय, कीर्तनाला बसलाय, स्वतःचं मोठेपण विसरून. तर ज्ञानोबांच्या, तुकोबांच्या चिंतनात जीव गेला असता की नाही. इतक्या प्रकारचे पैसे मिळवले, इतक्या प्रकारचे ज्याला म्हणतात प्रतिष्ठा मिळवली, इतकं सगळं मिळवलं, पण काय नाही तरी त्या मृत्यू, नाना आघाते मृत्यूपंथे. आणि दुःख ते दुःखच. म्हणून परमार्थाला हा देह लावायचा, प्रपंच कर्तव्य म्हणून करायचा, मस्त प्रपंच करायचा. बरं, रडगाणं गाण्याकरता नाही आहे. माझे गुरुजी तर सांगतात, परमार्थी माणसानं प्रपंच नेटका करून दाखवणं ही त्याची डबल जबाबदारी आहे. नाही, लोकांना वाटतं बावळट लोकांचा हा प्रांत आहे, वाटतं बावळट असलं तरच हे करायचं असतं. नाही, आपल्या जवळची कला असेल, आपल्या जवळची विद्या असेल, आपल्या जवळचा परफॉर्मन्स असेल, जेव्हा मोठी मोठी गायक मंडळी गोंदवल्याची अनुग्रहित आहेत कळल्याबरोबर आपल्याला काय वाटतं, आपणही गोंदवल्याचा अनुग्रह घेऊया, वाटतं की नाही.
तर वेडे बिदरे मंदिराच्या आसपास असतातच बघा, 2-4-5 वेडे. नाही, त्यांना आधार पाहिजे, बरोबर आहे, पण टॅलेंट म्हटलं टॅलेंट. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांसारखे महाराज लहान असल्यापासून समोर कथा ऐकायला बसतात, महाभारत ऐकायला घेऊन जाते जिजाबाई त्यांना, रामायण ऐकायला घेऊन जाते, भागवत ऐकायला, कीर्तन ऐकायला घेऊन जाते. जिजाबाईंना काही कळत नव्हतं. जिजाबाईंना माहिती आहे या मुलाच्या हातामध्ये दानपट्टा दिल्यानंतर, तलवार दिल्यानंतर याचं मनगट मजबूत असलं पाहिजे. ही तयारी दादूजी करून घेतील, पण मन तयार करून घेतील राम किंवा कृष्ण. राम जेव्हा लहानपणी ऐकला, रावण ऐकला, तेव्हा या मुलानं लहानपणीच ठरवलं मी जीवनात कधी रावण होणार नाही, मी राम होईल. जेव्हा कृष्ण ऐकला, कृष्णाच्या युक्त्या प्रयुक्त्या ऐकल्या, तेव्हाच ठरवलं शत्रूशी असंच वागणार आहे मी. हो, 19व्या वर्षी या मुलांना दाखवलेलं जे धाडस आहे ना, शहाजी महाराजांना अटक झाली होती आणि अफजल खान, बाजी घोरपडे या सगळ्यांनी अशी कपटाने अटक केली होती. शपथ घेतली आणि अटक केली. आणि आदिलशहाचं पत्र आलंय, तुझे हे थेर थांबव, स्वतंत्र हिंदविंद वेस काही स्वराज्य स्थापन करायचं नाहीयेस, हे आम्हाला देऊन टाक, कोंडाणा वगैरे ताबडतोब. आता प्रश्न आलाय की स्वराज्य का आपल्या आईचं कुंकू. या मुलाचं वय 19 वर्षाचं आहे. आम्ही असतो तर फक्त टेन्शन घेईपर्यंत आम्ही टेन्शन मध्ये असतो. याचं कारण या कथा आपण नीट ऐकत नाही. महाराजांनी घाबरल्याचं पत्र, हो नाही नाही तसं काही आमचा विशेष काही नाही, आमचा आपला छोटा छोटा खेळ चालला होता, कोंडाणा घेऊन टाका तुम्ही. इतकं वाईट वाटलंय त्यांना. आमचे पूर्वज सोनोपंत, निळोजी सोनोपंत डबीर, पुढं डबीर आडनाव, पुढं सुमंत पडलं आडनाव, ते बरोबर होते. आबासाहेबांना कळवू देऊ नका मी कोंढाणा परत दिला. सुमंतांना, त्या डबीरांना विनंती केली महाराजांनी. निळोजी म्हणाले, राजे काय बोलताय, तुम्हाला कल्पना आहे का? कोंढाणा परत मिळवता येईल, आबासाहेबांचे प्राण गेले तर कसे परत मिळवणार? आणि युक्तीनं या मुलानं 19व्या वर्षी पत्र लिहिलंय औरंगजेबाला की मी तुमच्याकडे दाखल होतो, तुमचा सरदार होतो, आदिलशहाच्या संकटातून माझ्या वडिलांना सोडवा. आणि ही हूल उठवली की औरंगजेबाकडनं मदत यायला लागली. आदिलशहा घाबरला. आता खरंच हे पोरगण, ते घाबरट होत असतो. हे कृष्ण आहेत की नाही बोला, नाही तर शक्य होतं आपल्या वडिलांना तुरुंगातून बाहेर सोडणं. आणि या एकेकाचा बदला घेतलाय महाराजांनी नंतर. एकेकाचा बाजी घोरपड्याला असा उभा चिरलाय, अफजल खानाला पोटात वाघनख्या घालून मारलाय. लहानपणापासून आपल्याला घडवायचं असेल मुलांना तर या कथा ऐकवाव्या लागतील. तुम्ही भाग्यवान आहात बाळांनो, तुम्ही कुणाला बोलवलं हे विसरा. कुठल्याही वक्त्याला बोलवा आपण, किंवा जिथे चाललं असेल कथा कीर्तन तिथे जा, पण सातत्यानं यामध्ये राहा. परिणाम एक होतो की संकट जेव्हा येतात त्यावेळेला संकटावर मात करायचं सामर्थ्य आपण आधीच प्रिझर्व करून ठेवलेलं असतं. संकट आल्यानंतर ते बॉरो करायला जायचं नाहीये. तहान लागल्यानंतर नाही कुदळ घेऊन बाहेर पडला का, नाही मला तहान लागती, आता लागायची लागली तेव्हा मी कुदळ घेऊन आता खणायला सुरुवात करणार, कुठं ते माहित नाही म्हणला. अरे अजून तहान लागून मरशील. सांगण्याचा भाव असा, म्हणून देहे परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी ते व्यर्थच गेले, नाना आघाते मृत्यूपंथे. इतका गोड पद्धतीने समर्थानी हा समास. आपल्या स्वतःच्या देहाची योग्यता जाणून घ्या, ती योग्य त्या वेळेला जाणून घ्या. फार उशिरा जाणून तरी काय उपयोग आहे? 80-85व्या वर्षी हे कळलं. खरं आहे, हो खरं आहे. आम्हाला गुरुनी सांगितलंय मांडी घालून बसा आणि ध्यान करा. मग मांडीच घालता येत नाही, आता काय करणार? आंखों में बनेगा जाला, लाठी से पलेगा पाला, नाकों से बहेगा नाला, जब जिंदगानी में.
खड़े खड़े वस्त्र में करोगे मलमूत्र त्याग, पड़े पड़े थूकते रहोगे पिकदानी में। भक्ति क्या करोगे तुम्हें शक्ति ना रहेगी जब, राम कैसे रटोगे तुम्हारी बदमानी में। अत कर भक्ति योग भोग से कर वियोग, कर लो भगवान का भजन जवानी में। फिटनेस, देह फिट असताना मनाला फिट करून घ्यायचं, मग देह अनफिट झाला ना तरी तो आतला फिटनेस पक्का राहतो। एकदा देह अनफिट झाल्यानंतर जर फिटनेसचा आपण व्यायाम सुरू केला ना, एक सोपं उदाहरण सांगू का आपल्याला? कैरी असते ना, कैरी सुरुवातीला एवढीशी असते बघा, अगदी एवढीशीच असते, मोहर येतो तेव्हा करून वारा आला तरी खाली पडते, काय त्याचा उपयोग नाही। पण जशी जशी मोठी होते ना, असं वरून टणक असते, कच्ची असते, आंबट ढाण असते, हिरवी असते, आणि मधली कोय नुसती हातानं चिरडण्यासारखी असते, बरोबर आहे? हळूहळू हळूहळू तो आंबा मोठा व्हायला लागतो, कैरी टणक होतेच, मोठी होते, पण तो जेव्हा आढीत टाकतो आपण तेव्हा तो वरून पिवळा व्हायला लागतो, गोड व्हायला लागतो, आणि आतली बाठ, आतली कोय मजबूत होते। तसं दिवसेंदिवस माझं व्हायला पाहिजे ना। जसा मी वयोवृद्ध होईन तशी देहबुद्धी कमी व्हावी, पिकावी ती, गोड वास सुटावा। कुचकट होतात माणसं वय झाल्यावर हो। सारख्या तक्रारी। मी परवाच म्हणालो ना, सून सहस्रनाम रोज, विष्णू सहस्रनाम नाही। आणि आतमध्ये कच्चे होऊन जातात, बरोबर विरुद्ध होण्याची गरज आहे। अर्थात याला अपवाद आहेत, मी आपलं गंमत म्हणून बोललो। माझा इतका सदुपयोग असावा जीवनात लोकांना। गोड याचा अर्थ काय? गोडीचा उपयोग आहे ना, दोन वाक्य जरी बोलली ना, रस्त्यानं जाताना अनोळखी माणसाला हॅलो कसे आहात, त्याला एकदम कॉन्फिडन्स वाढून जातो। काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल, एवढं एक वाक्य बोलायला काय हरकत आहे? ऍक्सिडेंट वगैरे झाला, अमुक झालं, भेटायला येतात माणसं, गुडघ्याचा ऍक्सिडेंट झाला, आमचे काका गेले यात, तुला विचारलं होतं का कोणी? आत्मबुद्धी पक्की व्हावी, ती बाठ आहे। आत्मबुद्धी निश्चयाची, दासबोधातलीच ओवी आहे। आत्मबुद्धी पक्की व्हावी, आणि हे माणसाच्या देहामध्ये शक्य आहे। देहे परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी ते व्यर्थची गेले, नाना आघाते मृत्यूपंथे। पण मी जे तुम्हाला तळमळीनं बोललो, समर्थ म्हणाले इतका वेळ जे तळमळीनं बोललो ते काही लोकांना कळतच नाही हो। समर्थांचा सूर बदललाय पुढच्या ओवीत। काय सांगू तुम्हाला, इतकं मी सांगतोय, किंवा शास्त्रांनी सांगितलं मीच सांगतोय असं नाही। असो जे प्रापंचिक मूर्ख, केवळ ज्या देहाला खरं मानून बसतात, ते काय जाणती परमार्थ सुख, त्या मूर्खाचे लक्षण काही एक, पुढिले समासी बोलिले। या देहाचा गैर उपयोग करणारे आणि केवळ विषय सुखामध्ये रमून आपल्या स्वतःचा अनहित करणारे, विषय सुख भोगताना विवेक न ठेवणारे, विवेकानं आपल्या स्वतःचा अनहित करणारे जे मूर्ख आहेत, त्यांची लक्षणं मी पुढच्या समासात सांगतो म्हणले, पुढचा दशक, पुढचा समास। आणि इथे इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे नरदेह स्तवरनाम समास 10वा। आता 11वा समास, म्हणजे 10च्या क्रमानं 11वा म्हणालो। आता दशक बदलला, त्यामुळे दशकातला पहिला समास सुरू होतोय। पण त्यापूर्वी मूर्ख लक्षण पाहण्यापूर्वी आपण एक चहा पिऊया थोडासा, नाही का? म्हणजे मग आपल्यालाही जरा फ्रेश होऊ आपण, काय नेमके मूर्खपणा आमच्या जीवनात काय आहे, काय टाळण्यासारखं आहे। आणि असं आहे की मूर्ख लक्षणं वाचताना ऐकताना इतरांचा विचार नाही करायचा, बुवा अगदी बरोबर आहे, हा पण मूर्ख आहे, तो पण मूर्ख आहे, तो पण मूर्ख आहे, तो पण मूर्ख आहे, माझ्या जीवनात काय कमी आहे याचा विचार करायचा। जय जय रघुवीर समर्थ।